हॅलो गाईज, माझ्या न्यू ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. गाईज, आम्ही चाललेलो आहोत रत्नागिरी दापोली या गावामध्ये. तर असंच फिरत फिरत चाललेलं. येताना आम्ही गणपतीपुळे वगैरे असे कुठले असे म्हणजे ठिकाण आहेत त्या ठिकाणावरती जाऊ. तर गाईज, आम्ही सारा कुठे झालो आपण? दाभोळ. तर चला तर बघू जाऊन. मी तर पहिल्यांदाच चालली आहे. हां, तर मी तर बघितलं पण नाही रत्नागिरी कसं असतं ते. तिथे जाऊन मी तुम्हाला दाखवेन ब्लॉगमध्ये. तर चल त्याला हां, गणपतीपुळ्याला पण जायचं आहे. तर बघू आपण. गणपतीपुळ्याच्या साईडला समुद्र आहे बघ, त्याला मी एन्जॉय करू. तर बघू चला तिथे जाऊन. गणपतीपुळेला जा. गणपतीपुळे. हां, तर तिथे हा गाईज, फायनल आता आम्ही निघतोय रत्नागिरीला. गाईज, आम्ही इथे थांबलोय पाणी पिण्यासाठी. आम्ही आहोत खरोशी गावाच्या इथे आम्ही आहोत. समोरची का? आता आम्ही फक्त 120 किलोमीटर अंतरावरती बाकी आम्हाला रत्नागिरी दाभोळला जायला. आम्ही आता CNG पंपावरती CNG भरायला थांबलो आहे. बघू शकता मस्त हिरवं गार शेत आहे.
गोंड्याची आणि चिनीची खूपच मस्ती चालली आहे. तिने बोल सीएनजी पंप रत्नागिरीला आता पोहोचत आहोत. 120 किलोमीटरच आहे. आणि पहिली तर आम्ही स्विमिंग पूल मध्ये वाकलाय पण काय गोंड्याचं लक्ष भारी आहे. आपल्याला खावायला नाही सांगत. लागेल 2 किलोमधली त्यांचीच खडकी उडून. गाईज आता अजून 120 किलोमीटर बाकीच आहे. मला वाटतं 120 किलोमीटर नाही राहिलं तरी कमीच राहिलं असेल. तर आता आम्ही जेवायसाठी थांबलो आहे. इथून पाण्याच्या बॉटल घेतो आहे, आम्ही बिस्लरी बॉटल घेतो आहे. गाईज आमची एक गाडी आहे उभी इथे.
गाईस जांभळाचं झाड दिसलं तर आई आणि सारा जांभळं एटलून खातात. आई चांगली आहे जमला एकदम गोड. गोंड्या इकडे आपल्या बरोबर होता. काहीच नजारा एक नंबर वाटतो एकदम. पावसाळ्यामध्ये तर त्याच्यापेक्षा भारी वाटत असेल. हे चला चला गाईस फायनल आम्ही जेवायसाठी जागा बघितली मस्तपैकी. आंब्याचं झाड, वातावरण बघा तुम्ही एक नंबर वाटतंय. काय बसता तो धावत आलो धाव. गाईस फायनल आम्ही जेवायसाठी जागा बघितली मस्तपैकी. आंब्याचं झाड, वातावरण बघा तुम्ही एक नंबर वाटतंय. काय बसता तो धावत आलो धाव. गाईच एकदम रस्त्याच्या कडेलाच मस्तपैकी आंबे आहेत. कडक आईने एक नंबर. गाईज नुसतं एक नंबर एकदम असं मधासारखे आहेत आंबे. एक नंबर लागतात आंबे. माणसाला काय सांगायलाच नाही लागत. काय दिलं बाबांनी? काय दिलं? बाबाच्या हाती दिली. बोलली हाती दिली बोलतो. विषय का? खराब आहे. मार काहीच आंबे बघा एकदम अशा रस्त्याच्या कडेलाच हायवेला आहेत. विना घसारली आई चोगली. रान आहे रान. छोटा गोर बाबा ऐसा चल. छोटा गोरीला दिसते. तो एक आंबा पडलाय पण आई बघ सारली शाहू. गाईज रस्त्याच्या कडेलाच एकदम हायवेला आंब्याची झाड आहेत मस्तपैकी भरली आहेत. एक नंबर आंबा लागतोय. जाता जाता मस्त काजूंचं पण आम्हाला झाड दिसलं तर आम्ही काजू पण घेतलं.
हे बघा मस्त भरलाय काजूने. गाईज आता फक्त 7 किलोमीटर बाकी आहे, तर आम्ही आता CNG पंपावरती CNG भरतोय. गाईज नजारा तुम्ही बघितला तर खूपच सुंदर आहे कोकणचा, एक नंबर भारी. CNG पंप. गाईज मी खूप दिवसानंतर ब्लॉग बनवते, कारण का माझ्या मोबाईलमधलं सगळं उडलं, म्हणजे चुकून डिलीट झालं आहे. तर मी आज लास्ट मी 11 मेला बनवलेला, तर मी आज बनवते 7 जूनला, म्हणजे खूप दिवसानंतरच बोललात तरी चालेल. हा माझा पहिला ब्लॉग आहे खूप दिवसानंतर, 11 मे नंतर. तर मी आज बनवते ब्लॉग. मला आनंद होतोय बनवते तर. बाबुल गावातली चंडिका देवी मंदिर. उडतो ऋषी. काय चिन्हा तिना करतोस हा. गाईस फायनल चंडिका देवीचं मंदिर आलेलं आहे. ही देवी ना आतमध्ये गुफेमध्ये आहे, पण गुफेमध्ये दिव्यावरतीच आहे, म्हणजे तिला लाईट म्हणजे अशी बल्ब वगैरे नाही, फक्त दिवा लागतो, म्हणजे दिव्यावरती आहे ती एक देवी. तर आतमध्ये मोबाईल चालतो की नाही माहीत नाही, तर बघू आतमध्ये जाऊन काहीतरी माहिती पण घेऊ थोडी आपण तिथे गेल्यावर. गाईस पावसाचा नजारा मस्त आहे, की पाऊस भेटला आम्हाला. गाईज मी यूट्यूबवरतीच बघितलेलं आहे, आज प्रत्यक्ष दर्शन घेईन देवीचं. तर जाऊन बघू तिथे एंट्री आहे का मोबाईलसाठी, तर दाखवेन तुम्हाला मी. श्री स्वयंभू चंडिका देवी मंदिर. गाईज मंदिराच्याच बाजूला वातावरण बघा देवीच्या, मस्तपैकी सोनचाफ्याचं झाड आहे. गाईज आंबे बघा तुम्ही, बघू जरा. काय झालं? सोड आता, सोड त्याला, सोड. आये आये.
वाव, एक नंबर. गाईज प्रत्यक्ष यूट्यूबमध्ये बघितलेलं, आज प्रत्यक्ष दर्शन केलं. देवीच्या बाजूचं वातावरण पण खूपच छान आहे. तुम्ही बघू शकता, हे शंकराचं आहे सगळं. हा डोंगराच्या पूर्ण खाली आतमध्ये गुफेमध्ये आहे देवी. मला वाटतं बंद झालेलं आहे. 4 वाजता आम्ही जस्ट पोचलो दाभोलमध्ये. आतमध्ये एंट्री नाही, तुम्ही बघू शकता. काही प्रत्यक्ष मी यूट्यूबमध्ये बघितलेलं, आज प्रत्यक्ष दर्शन झालेलं आहे. पण आमचं बॅड लक आहे, देवीचं मंदिरच बंद झालं आहे, पण आम्हाला खाली आणता येणार नाही. नेक्स्ट टाईम आम्ही नक्की येऊ आणि खाली बाकी तुम्ही बघू शकता. तिथे एक दिवा आहे, त्या दिव्याच्या आतमध्ये हे नाही आहे, लाईटीचं काहीच नाही तिथे, म्हणजे लाईटीचं प्रमाणच नाही आहे. मला मी दाखवलं, झूम करून दिसलं तर दिव्यावरतीच आतमध्ये नाही दिसत आहे. इकडे मंदिर आहे. होते ना, हां, त्यावेळेला पांडवांनी ही गुहा कोरलेली आहे आणि गुहा कोरत असताना देवी तिथे आपोआप प्रगट झाली. ही देवी आतमध्ये भर देवी कोणाला माहिती होतं, फार मोठं घनदाट असं मोठं जंगल होतं. म्हणजे देवीने एक दिवशी जमनापुरी एक नावाचे ग्रस्त होतं, त्यांना देवीनं दृष्टांत दिला. मी सांगितलं अमुक अमुक ठिकाणी एक शिळा आहे, ती शिळा बाजूला करून प्रवेश करा गुहेमध्ये, मी तिथे आहे. त्याप्रमाणे त्यांनी शिळा बाजूला करून गुहेमध्ये प्रवेश केला. तर देवीची पाषाणी मूर्ती त्यांना सापडली. मग देवीची त्यांनी नैतिक पूजा अर्चा चालू केली. काही काळानंतर वंशज बाळ नारायणपुरी तिथे आले आणि त्यांच्याकडे ही पूजा अर्चा देऊन जमनापुरी आणि देवीच्या समोर तिथे बघा जिवंत समाधी घेतली आहे. देवीला आतमध्ये रॉकेल लाईटचा दिवा कुठलाही चालत नाही, फक्त नंदादीप गोडदेवाची देवी चालते. फक्त दिवा चालतो का? देवी शुद्ध शाकाहारी, मांस वगैरे काही चालत नाही. अच्छा, नवरात्रामध्ये देवीचा मोठा फार उत्सव असतो, 10 दिवस. 10 दिवस. बसण्यासाठी 9 माळी साडी नसते, लागते. या देवीचा ट्रस्टी पुजारी अध्यक्ष दिलीप मोहन पुरी, दाभोळ. थँक्यू. तुम्हाला त्यांनी सांगितल्याप्रमाणे देवीची म्हणजे देवी कशी प्रगट झाली ते त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. तर हे माहिती नाही मला काय आहे, जाऊन दाखवते तुम्हाला मी. हे तुझ्या पुरुष महापुरुष लिंक आहे, पिंडी आहेत वाटतं मला. काहीच पाऊस आल्यामुळे खूपच म्हणजे वातावरण चांगलं वाटतंय. गाईस हा भेटला. गाईस फायनल आम्हाला दर्शन भेटतंय देवीचं. बघू शकता गुफेमध्ये आहे देवी, कशी प्रगट झाली गुफेमध्ये. हे गुफा आहे इथे. जगदंबे जयंती चंडिका माते चंडिका माऊली माते जगदंबे जय जय श्री चंडिका. ते मावशी कोण आहे, मोठी कोणाची? धर कोणी ठेवा ते पराबाजू बाजूला भरे धर, ह्याच्यावर ठेवा, ठेव तिथं. हे सगळं ठेव धर, एक एक देतो मी, लाव ठेवतो. हात हात सगळी हात. फुलं दे फुलं दे ते काय आता त्याच्यावर दक्षिणा ठेव बाबा. दक्षिणा ठेव.
अच्छा त्याच्या अंगावर नको गाईच फायनल आम्ही देवीचं दर्शन घेऊन आता परत गाडीत बसतोय. कोणकडे पाहिजे हे चिंटे येरीढोर काहीच रत्नागिरी काय ना समुद्र दाभोळ दाभोळ नंबर. मी तर काहीच पहिल्यांदा आलेली आहे आणि वर्षा सुद्धा पहिल्यांदा आलेली आहे ना वर्षा. आणि मी पण. हा मी आणि चीना सुद्धा पहिल्यांदा आली आहे. एक नंबर वाटतंय. काहीच फायनल दाबोली गावात आम्ही प्रवेश केला आहे. दाबोल दाबोल हे दाबोल. हा हा एरो 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 फायनल एंट्री चुवनचे गाव आळो. कोकण माहिती आहे कर बारा घर दिसला आणि गाडी फिरवायला आलो. वर राहत आहे गाडी ठेवा बरा वर अशी ताई गाडी नल नाही ना मोठा झाला. काहीच फायनल आता आम्ही सुवनच्या घरी जातोय. सुवम पण मला वाटतं सुन्या पण 15 वर्षाचा झाला तर आज पहिल्यांदा चालला त्याच्या घरी. तर आम्ही पण आता बघतोय घर. आम्हाला पण माहिती नाही घर कुठे आहे ते. आमचे दादा पाठशाला. कडक मेरे आमैना अमर अकबर अँथोनी अमर अकबर अँथोनी. बहीण बाईची ओळख भेटली. घर खाली जावयांचा आपण इथं गाडी का वर नेला फिरवायला. शैली दादाची पोरगी आले. ये जुळीचे दोन. ए सुन्या मोठा शेम साईज ना. सुवनला एक्सायटेड झालाय का माझं घर नक्की कुठे आहे. तो पण 15 वर्षांनी पहिल्यांदा घरी आला त्याच्या. आम्हाला पण नाही माहिती. मी पण पहिल्यांदाच आलेली आहे. आम्ही जेवढे छोटे छोटे दिसतो ना आम्ही सगळे पहिल्यांदाच आलेलो आहोत. तर बघूया सुवनचं घर कसं आहे ते.
सुहम भाई आप तू आगे चलो हम तुम्हारे साथ हैं। आपकी निशानी देऊ खूप आहे. दहावी पास झाला. ये तिघ जण काल्या एक्साइटेड झाले सगळे सुवनला बघून. कारण का 15 वर्षांनी पहिल्यांदा आलेला आहे सुवन. सुवनचं घर छोटंसं घर आहे, मस्त घर आहे. ही मेन पाहुणी आहे. गाई सुवनची आजी. ही दोघं हा बुऱ्या. ह्यो एक हा जोळीचं होतं ना. हा गाई छोटस घर आहे मस्त पैकी. ही खोली माझी मावशीची वाटतं. हे सुवनचे पप्पा. आई सुवनचे पप्पा आहे. ही माली मावशीची खोली आहे. हे पप्पूस हाय फोटो याच्यामध्ये. गाई जुनी घरं आपली अशीच असतात. जुना घर बोलतात ना, आहे जुने घराला सोना ग. गाईच कोकणचं वातावरण बोललं तर एक नंबर. आम्हाला येता मस्तपैकी मस्त पाऊस लागलाय. चंडिका देवी येता मस्तपैकी पाऊस. चंडिका देवीचं आम्ही दर्शन घेतलं आणि डायरेक्ट सुवन लोकांच्या घरी आलो. इचूळ मस्तपैकी. हा एक किचन आहे. दोन किचन. मोठं किती आहे. गाईस तुम्हाला एक नजारा दाखवते. घरापासून थोड्या अंतरावरती बघा आहे समुद्र. पोऱ्याची सगळी जा असू जा जा देत नाही तुझ्या असू देत नाही तुझ्या ती कुशांची जा. काळू कसं वाटतंय तुला जेवून. काळू कसं जेव जेव
जिवंतच आहे तो. मी घेतला त्यांचा. गाईस संध्याकाळचं वातावरण बघा, वाजलेत 7:00चं वातावरण बघा. थोडी बघा खराब झाले भरपूर. गाईज हनुमान मंदिर. आता आम्ही आलेलो आहोत सोहमच्या आत्याच्या घरी पहिल्यांदा. सोहम सुद्धा पहिल्यांदा आलेला आहे. ए या अरे बापरे, पाण्याची कमतरता आहे ते बघा. हो गाडी वाटतं. तुमचे बापासा नाही तर यांचे बापासा दाखला लागते. तुझ्या कसं वाटतं तुला दाबवलं? परत तुझ्या काहीच कंटाळलं, तू बोलते आले तशी बोलते परत चल. कसं वाटतं तुम्हाला दाबवलं येऊन? लय भारी पाणी दाखव ना. दाखवलं पाणी मी. एक नंबर नजारा आहे गाईच. चिवनचं आत्याचं घर. तर गाईज आता आम्ही दाभोलवरून जेटीमधून जातोय. म्हणजे जेटी गाडी सगट बघू शकता आम्ही जेटीमधून. गाडी चालू झाली, जेटी चालू झालेली आहे. गाईज तुम्हाला मी दाखवते जेटी. मी पहिल्यांदा बसली आहे. आम्ही सगळेच पहिल्यांदा आलेलो आहोत. म्हणजे गाडी सगट डायरेक्ट जेटीमध्ये. काहीच आम्ही तिथे होतो. तिथून आम्ही जेटीमध्ये बसून आता दऱ्यामध्ये आहोत. जायचं